नमस्कार. टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे नाश्ता सेंटरसारखे मऊ लुसलुशीत तेलकट न होणारे कांदा पोहे. नाश्ता सेंटरमध्ये पोहे मऊ लुसलुशीत होण्यासाठी एक पदार्थ वापरला जातो. हा कोणता तो व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहे. तुमचे पोहे चिकट, तेलकट किंवा बनवल्यानंतर वातड होतात का? तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. पोहे बनवण्याची ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एकदा जर तुम्ही या पद्धतीने बनवलेले पोहे खाल तर गॅरंटीने सांगते की तुम्हाला हे पोह्याची पद्धत नक्कीच आवडेल. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. पोहे बनवण्यासाठी इथं मी वजनी प्रमाणात 250 ग्रॅम पोहे घेतलेले आहेत आणि वाटीने म्हणाल तर 2 वाट्या मोठ्या भरून मी तो पोहे घेतलेले आहेत. या प्रमाणात आपले 4 प्लेट पोहे आरामात होतात. त्यानंतर इथं एक मी मोठा कांदा घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, एक लिंबू आणि 2 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत. सुरुवातीला कांद्याचा पुढचा आणि मागचा भाग कट करून घेतला. त्यानंतर कांदा बरोबर मध्यभागी कट करून आपण हा कांदा बारीक असा कट करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त बारीक कांदा इथं मी कट करून घेतलेला आहे. याच पद्धतीने पूर्ण कांदा इथं मी कट करून घेतला. त्यानंतर आपण मिरची कट करून घेऊया. या मिरच्या आहेत त्या मीडियम तिखट आहेत. जर तुम्ही तिखट खात नसाल तर 2 मिरच्या वापरल्या तरीही चालेल. मिरची कट करून झाली. त्यानंतर आपण स्वच्छ धुवून कोथिंबीर ठेवली होती आणि यातलं पाणी हे निथळलेलं आहे. आता कोथिंबीर आपण बारीक कट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता मस्त अशी बारीक इथं कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे. कट केलेलं सगळं साहित्य इथं मी प्लेटमध्ये काढून घेतलं. इथं मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यावरती चाळणी ठेवली आणि चाळणीमध्ये पोहे घालून घ्यायचे आहेत. पोहे बनवण्याच्या अगोदर आपल्याला सगळे पोहे असे चाळून घ्यायचे आहेत आणि चाळून घेतल्यामुळे या पोह्यांमध्ये थोडासा असा पावडरसारखा भाग आणि अर्धवट बारीक झालेले पोह्याचे तुकडे असतात ते निघतात. आणि जर हे पोहे आपण चाळून घेतले नाहीत आणि पोहे जर तसेच भिजवले तर पोहे जे आहेत ते चिकट होतात. त्यामुळे पोहे बनवण्याच्या अगोदर पोहे चाळून घेणं खूप गरजेचं आहे. आता या पोह्यांमध्ये पाणी घालून आपण पोहे भिजवून घेणार आहे. पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्येच भिजवायचे आहेत. पोहे चाळणीमध्ये भिजवल्याने असे चिकट होत नाहीत. चाळणीमध्ये भिजवल्याने पोह्यांना लागल तेवढंच पाणी पोहे शोषतात आणि एक्स्ट्राचं झालेलं पाणी जे आहे ते खाली निथळलं जातं. तुम्ही पाहू शकता खालच्या भांड्यामध्ये पाणी जे आहे निथळत आहे. पाणी निथळण्यासाठी आणि पोहे भिजण्यासाठी आपण 10 मिनिट ठेवूया. आता इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलं. तेल गरम झालं की आपण जे 2 टेबलस्पून शेंगदाणे घेतले आहेत ते घालून घेतले. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण हे शेंगदाणे खरपूस असे इथं तळून घेतलेले आहेत. तळलेले शेंगदाणे मी वाटीमध्ये काढून घेतले. आता त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे घालून घेतले. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता हे मस्त तडतडलेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घेऊया आणि मिरची हलवून आपण थोडीशी अशी भाजून घेणार आहे. मिरची भाजून झाली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि अधूनमधून हलवत कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. कांदा भाजतोय तोपर्यंत आपण पाहूया आपले पोहे भिजलेत का. 10 मिनिट झालेले आहेत. पोहे मस्त असे भिजलेले आहेत आणि पोहे अगदी छान सुट्टेही झालेले आहेत. पोहे असे आपल्याला हाताने सुट्टे करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी 1 छोटा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. जर तुम्ही पोह्यांमध्ये साखर घालत नसाल तर तुम्ही पोह्यांमध्ये साखर घालून पहा. अगदी मस्त पोहे होतात. नाश्ता सेंटरमध्ये कंपल्सरी पोह्यांमध्ये साखर घातली जाते. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि कांदाही आपला मस्त इथं भाजत आलेला आहे. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा मी हळद घालून घेणार आहे. हळद घातल्यानंतर कढईमध्ये आपण व्यवस्थित अशी कांद्यामध्ये हळद हलवून मिक्स करून घेणार आहे. आता मी म्हटलं होतं की नाश्ता सेंटरमध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरला जातो तो म्हणजे पाणी. फोडणीमध्ये आपल्याला 1 छोटी वाटी किंवा छोटी वाटी लक्षात नाही आलं तर 2 टेबलस्पून पाणी घालायचं आणि या पाण्याला उकळी आणायची आहे. पाण्याला उकळी आली की लगेच त्यामध्ये भिजवलेले पोहे आहेत ते घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मोकळे इथं पोहे भिजले होते. आता हे कढईमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता ही तळलेले शेंगदाणे मी नंतर घालणार आहे. अगोदर जर घातले तर शेंगदाणे थोडे मऊ पडतात. यासाठी पोहे बनवून झाल्यानंतर मी शेंगदाणे यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सुट्टे मोकळे असे आपले इथं पोहे तयार झालेले आहेत आणि पोहे कढईला अजिबात चिटकलेले नाही. पोहे तयार आहेत. आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर मी तळलेले शेंगदाणे यावरती घालून घेणार आहे. कढईवरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आणि अर्धा मिनिटासाठी आपल्याला इथं वाफ आणायची आहे. वाफ आणल्यामुळे अगदी मस्त मऊ लुसलुशीत पोहे आपले तयार होतात. अर्धा मिनिट झालेला आहे. कढईवरचं मी झाकण काढलं आणि पुन्हा हे पोहे व्यवस्थित खालपासून असे हलवून घेतले. तुम्ही पाहू शकता कढईलाही अजिबात पोहे चिटकले नाहीत आणि अगदी मोकळे पोहे इथं तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट हे पोहे आपले झालेले नाहीत आणि या पद्धतीने केलेले पोहे अगदी 5-6 तास मऊ लुसलुशीत राहतात. तयार पोहे मी इथं प्लेटमध्ये काढून घेत आहे. पोहेंना बनवून झाल्यानंतर लगेच आपल्याला कढईमधून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. जर तसेच आपण कढईमध्ये पोहे ठेवले तर कढई गरम असल्यामुळे पोहे आहेत ते वातड होऊ शकतात. यासाठी आपल्याला कढईमधून पोहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तयार पोह्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव घालून घेतली. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मऊ लुसलुशीत मोकळे नाश्ता सेंटरसारखे पोहे आपल्या इथं तयार झालेले आहेत आणि ही पोह्याची रेसिपी प्रसिद्ध सांगलीतील नाश्ता सेंटरचे आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.